राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. मंडळी, कसली दारू सोडवा, ते पण आपल्या घरगुती आयुर्वेदिक उपायाने. तर मंडळी, आजचा उपाय इतका जालम असणार आहे ना, तुम्हाला कसलंही दारूचं व्यसन असू द्या, तंबाखूचं व्यसन असू द्या, गुटख्याचं व्यसन असू द्या. आता मंडळी, तुम्ही प्रश्न करशाल, तुमच्या मनात शंका असेल की दादा, दारू माणूस हा इच्छासाठी पितो, त्याला व्यसन लागलेलं असतं. पण मंडळी, कुणी कुणी दिवसा दारू पितं, कुणी कुणी सायंकाळी दारू पितं. पण दारू पिण्याचा टाईम जर झाला, आपला मेंदू जागरूक होतो, त्या माणसाला बेचैन होतं, त्या माणसाला व्यवस्थित झोप येत नाही, त्या माणसाची चिडचिड होत असते. आणि मंडळी, जो व्यक्ती कुठलंच व्यसन नाही करीत, त्या व्यक्तीला सुद्धा व्यवस्थित झोप येत नाही, त्या माणसाची सुद्धा चिडचिड असते. मंडळी, तुमच्या प्रत्येक प्रश्नावर, तुमच्या प्रत्येक समस्यावर तुमचा दादा हा व्हिडिओ बनवतच असतो. मंडळी, हा जर तुम्ही उपाय केला, तुम्हाला व्यवस्थित झोप येणार, तुमचं पोट स्वच्छ राहणार आणि तुमचं रक्त चंचल राहणार, तुमची डोळ्याची नजर वाढणार आणि तुमच्या शरीराचं पूर्ण शुद्धीकरण होणार म्हणजे होणारच. जो माणूस व्यसन करतो ना, त्या व्यसनामागं त्याचं कारण असतं. कुणी कुणी काय करतं, कुणी मजेसाठी व्यसन करतं, कुणी टेन्शनपायी व्यसन करतं. आणि तुम्ही जर दारू पित असाल, प्रत्येक महिलेचं काम आहे. आज जो उपाय सांगणार आहे ना मी, महिलांनी तो उपाय फक्त आपल्या व्यसन करणारे जे पुरुष असतील, मुलं असतील, त्यांना हा उपाय 10 दिवस करून घालायचा आहे. तर चला मंडळी, जो मी आज उपाय सांगणार आहे तुम्हाला, तो उपाय आपल्याला 10 दिवस करायचा आहे आणि फक्त रात्री करायचा आहे. ह्या उपायाचा दिवसा अजिबात वापर करायचा नाही. तर मंडळी, बघू शकता, मी शुद्ध घेतलेलं आहे गावरान तूप. आणि हे गावरान तूप आहे प्युअर गावरान गाईचं. आता गावरान गाईच्या पोटामध्ये आपले जुने लोक सांगतात 33 कोटी देव असतात. आणि निसर्गामध्ये, आयुर्वेदामध्ये जर कशामध्ये ताकद असेल ना, ती फक्त आणि फक्त ह्या गावरान तुपामध्ये आहे. मंडळी, रात्री झोपताना तुम्ही जर हे गावरान तूप जर खाल्लं ना, तुमच्या पोटाचे विकार असू द्या, तुम्हाला किती घातक आजार असू द्या, तुम्हाला जर झोप येत नसेल, आता भरपूर ताईन दादा कमेंट करतात, दादा रात्री अजिबात झोप येत नाही, एकदम अशी चिडचिड असते आणि सकाळी जेव्हा उठतो ना, तेव्हा अजिबात झोप झालेली नसते, करपट ढेकऱ्या येतात, अन्नपचन होत नाही. मंडळी, हे दिसत आहे तुम्हाला गावरान तूप आणि हे दिसत आहे खडी साखर. आता खडी साखर किती घ्यायची आहे आपल्याला? मला 1 चमचा खडी साखर फोडून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची पावडर. याची आपण पावडर बनवूया बारीक. आता मंडळी, तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होत असतील, दादा तुम्ही जो सांगत आहे ना, ह्या उपायाने जर काम जर केलं, कोणाचं जर व्यसन सुटलं, तर आमच्यावर भरपूर उपकार होतील. दारू पिणं, व्यसन करणं हे स्वतःच्या मनावर नसतं, त्याला ही सवय लागलेली असते, आपल्या मेंदूला सवय लागलेली असती व्यसन करण्याची. पण हा उपाय जर तुम्ही केला, हा आयुर्वेदिक उपाय जर तुमच्या पोटात गेला, तर तुमचं मनाचं इतकं शुद्धीकरण होणार आहे ना, तुमचा मेंदू इतका काय शुद्ध होणार आहे ना, तुमच्या मेंदूमध्ये घातक विचार येणारच नाही. खडी साखर आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे. हे बघू शकता मंडळी, आपल्याला 1 चमचा खडी साखर घ्यायची आहे. 1 वाटी घेतलेली आहे, ह्या वाटीमध्ये ही खडी साखर टाकायची आहे. एक चमचा आपण खडी साखर घेतली आणि 1 चमचा आपल्याला हे गावरान तूप घ्यायचं आहे आणि ह्या खडी साखरेमध्ये टाकायचं आहे. फुल 1 चमचा खडी साखर, फुल 1 चमचा गावरान तूप घेतलेला आहे. आता खडी साखर आणि गावरान तूप एक जीव करून घ्यायचं आहे असं. आता मंडळी, तुम्ही तव्यावर, कढईमध्ये हे दोन्ही जे घटक आहेत ना, खडी साखर, तूप, हे गरम करून घेऊ शकता. आणि गरम जरी नाही केलं तरी चालेल. आता मंडळी, हा उपाय आपल्याला 10 दिवस करायचा आहे रात्री झोपताना. हा 1 चमचा घेतलेला आहे गावरान तुपाचा आणि खडी साखरेचा. इतकं खाण्यासाठी स्वादिष्ट असं पूर्ण वाटी भरून जरी तुम्ही बनवलं ना, तरी तुम्हाला ते कमीच पडेल, तुम्हाला याचं इतकं व्यसन लागेल. आता मंडळी, हा उपाय इतका काय छान आहे ना, ही खडी साखर, हे गावरान तूप इतकं काय स्वादिष्ट आहे ना, अशा 2 वाट्या जरी दिल्या ना मला अजून, तर मी खाऊ शकतो. पण याचं पथ्य आहे, याचं प्रमाण आहे. आपल्याला फक्त 1 चमचा खडी साखर घ्यायची आहे, 1 चमचा गावरान तूप घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण मात्र एवढंच असणार आहे. रोज झोपताना फक्त 1 चमचा, सकाळी नाही, दुपारी नाही, फक्त आणि फक्त रात्री झोपण्यापूर्वी 1च चमचा. माझ्याकडं खूप मोठा चमचा आहे, तुमच्या घरात कुठलाही चमचा असू द्या, पोहे खायचा, शिरा खायचा, तो तुम्ही घ्या. आता आपलं संपलं. लहान मुलांना आठवणीने द्या,
लहान मुलांनी जर रात्री झोपताना याचा जर उपयोग केला, त्यांची बुद्धी चंचल होईल. जे मुलं शाळेत जातात, अभ्यास करतात, तो अभ्यास जर त्यांच्या लक्षात राहिला नाही ना, पण हा उपाय जर लहान मुलांनी केला तर त्यांच्या बुद्धीमध्ये 6 महिन्याचं 1 वर्षाचा जो अभ्यास असतो ना, तो त्यांच्या लक्षात राहील. कारण की गावरान तूप आणि खडी साखर आपलं मेंदू चंचल करतं, म्हणजे आपली बुद्धी वाढवतं. गावरान तूप आणि फक्त खडी साखर. आणि मंडळी, आजच्या व्हिडिओचं दुसरं महत्त्व असं असणार आहे, भरपूर ताई दादा कमेंट करतात, दादा रात्री झोप येत नाही. जर कुणाला झोपेच्या गोळ्या चालू असतील आणि त्या व्यक्तींनी फक्त हा उपयोग जर 3 दिवस केला नसेल, त्यांच्या झोपेच्या गोळ्या आयुष्याच्या बंद होणार आहे. आणि ज्यांना कोणाला BP शुगर असेल, त्यांची तर खूप साखर वाढत असते जर झोप झाली नाही तर BP शुगरवाले जे व्यक्ती असतात ना, ते सुद्धा याचं व्यसन थोडं सुरू करू शकता. कुणी कितीही व्यसन करत असू द्या, गटारात पडत असू द्या, जे माणसं 24 तास नशेत राहतात ना, त्यांनी हा उपाय फक्त 10 दिवस करायचा आहे. जर पहिल्या दिवशी हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी वाट बघतील, कधी सायंकाळ होत आहे, मी कधी झोपणार आहे. म्हणजे त्यांना हे गावरान तूप आणि खडी साखर इतकं काय सुंदर आणि छान लागणार आहे ना खाण्यासाठी, त्यांना याच्याशिवाय करमणारच नाही. ते व्यसनापासून दूर जातील आणि गावरान तुपावर आणि खडे साखरेवर जास्त निर्भर होतील. मंडळी, माणूस सगळे व्यसन सोडून देणार आणि फक्त हा उपाय करायच्या पाठीमागे लागणार. कारण की हे जे आपण खात आहोत ना, याचं सुद्धा व्यसन लागणार आपल्याला फक्त 3 दिवसामध्ये. आणि मंडळी, 10 दिवस तर सोडा, पण जोपर्यंत तुम्हाला आयुष्य आहे तोपर्यंत हा उपयोग तुम्ही नक्की करा. 1 चमचा गावरान तूप घ्या, 1 चमचा खडी साखर घ्या, एकत्र करा आणि रोज रात्री झोपताना याचं नियमितपणे सेवन करा. मंडळी, व्हिडिओ बनवताना ना माझं भरपूर तुम्हाला काही सांगायचं विसरत असतं. आता भरपूर ताई दादा कमेंट करतात, हे जर आपण बनवलं आणि याला फ्रीजमध्ये ठेवलं तर चालतं का? कुठलीच वस्तू फ्रीजमध्ये ठेवत नका जाऊ. तर उपाय खूप सोपा असणार आहे, तुमच्या लक्षात आला असेल. गावरान तूप घ्या, पावशेर तूप आणा, अर्धा किलो तूप आणा, शुद्ध गिर गाईचं तूप आणा, शुद्ध गावरान गाईचं तूप आणा. फक्त तूप हे जर्सी गाईचं नको, राठी गाय असती, साहिवाल गाय असती. आता मंडळी, तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, आता आम्हाला गावरान तूप कुठं भेटायचं? भरपूर ठिकाणी गावरान तूप भेटतं. तुम्हाला आहे ना, राठी गाय, साहिवाल गाय, गिर गाय ह्या गाईचं तूप चालेल. कारण की शुद्ध तूप कोणचं असतं? ज्या गाईला खांदा असतो ना, खांदा पाठीवर इथं मानेवर खांदा असतो, त्याच गाईचं तूप घ्यायचं आहे आपल्याला. आणि फक्त खडी साखर घेत जा आणि दररोज रात्री झोपताना ना हा उपाय करत जा. आता खडी साखर तुम्ही 1 खटी बारीक करून घेऊ शकता आणि गावरान तूप हे साईडला ठेवू शकता. फक्त गावरान तूप आणि खडी साखर आपल्याला 10 दिवस असे एकत्र करून एका बरणीमध्ये ठेवायचे नाही. हा उपाय सेपरेट असणार आहे. एका बरणीमध्ये खडी साखर बारीक करून ठेवा, एका बरणीमध्ये असं गावरान तूप घेऊन ठेवा आणि रोज रात्री झोपताना खडी साखरेचा 1 चमचा घ्या, गावरान तुपाचा 1 चमचा घ्या, वाटीमध्ये घ्या, मिक्स करा आणि रात्री झोपताना 1 चमचा नित्यनियमाने खाऊन घेत जा. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढी काय माहिती सांगितलेली आहे ती पुरेपूर माहिती तुमच्या लक्षामध्ये आलीच असेल. आणि जर काही सांगायचं विसरलो असेल तर कमेंट करून नक्की विचारा, तुम्हाला कमेंटला हे उत्तर मी देतच असतो. तर मंडळी, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या दादावर विश्वास ठेवा. कुठलाही माणूस किती घातक जरी व्यसन करीत असला, किती प्रचंड व्यसने असू द्या, 10 वर्षाचं व्यसन असू द्या, 5 वर्षाचं व्यसन असू द्या, त्या व्यक्तीचं व्यसन मुळात सगळं दूर होणार आहे हा उपाय केल्याने. हा उपाय फक्त 10 दिवस करा. 11व्या दिवशी हा उपाय करायची गरज पडणार नाही. कारण की प्रत्येक माणसाचं व्यसन हे 10 दिवसामध्ये सुटलेलं असेल. आणि मंडळी, तुमच्या दादावर विश्वास ठेवत जा. जर कुठला माणूस जर व्यसन करत जर असेल, त्याच्या बुद्धीवर परिणाम झालेला असतो, त्याच्या शरीराला सवय लागलेली असती व्यसन करायची. पण असे निसर्गामध्ये असे काही उपयोग आहेत, असे काही घटक आहेत, ते जर आपण आपल्या पोटामध्ये गेले, आपल्या आहारामध्ये जर घेतले आणि त्याचा नियम असतो, हा उपाय आपल्याला दिवसा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी करायचा नाही. फक्त हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. ह्या उपायावर विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही जर कितीही खर्च करून जर कुणाचं व्यसन जर सोडत नसाल, कुठल्या व्यक्तीला 10 वर्षापासून व्यसनाची सवय असेल, ते व्यसन त्या व्यक्तीला सुटत जर नसेल, तर त्या व्यक्तीपर्यंत आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त पोच करा. म्हणजे त्या व्यक्तीने जर आजचा व्हिडिओ बघितला आणि फक्त 1 रात्री त्यांनी जर उपयोग केला ना, दुसऱ्या रात्रीची आपोआप त्यांना ओढ लागेल. कधी दुसरी रात्र होईल, हा उपाय आम्ही कधी करू, असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतील. मंडळी, आजचा उपयोग जर केला तर कुठल्याही व्यक्तीचं व्यसन सुटणार आहे फक्त आणि फक्त 10 दिवसामध्ये. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, नक्की कमेंट करून कळवा. आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे भरपूर जणांचा असा फायदा हा होणारच आहे. आणि मंडळी,
मी प्रत्येक व्हिडिओ बनवतो ना, त्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट येत असतात, दादा शुगरसाठी रामबाण उपयोग सांगा, दादा गुडघेदुखीसाठी एखादं औषध सांगा. तर तुम्ही काय करत जा, आपला व्हिडिओ बघत असताना खाली गावची चव हा लोगो दिसत आहे, त्या लोगोवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही जर त्या लोगोवर एकदा क्लिक केलं तर तुम्हाला शेकडो व्हिडिओ दिसतील तुमच्या दादाचे. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं असतं गुडघेदुखीसाठी काय औषध आहे, कंबरदुखीसाठी काय औषध आहे, असे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर त्या खाली दिसतील. म्हणजे तुम्हाला जसा टाईम असेल ना, तुम्ही ते व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघू शकता आणि तुमच्या शरीरासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकता. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओला नक्की तुम्ही टिप्पणी करा, म्हणजे मला सुद्धा व्यवस्थित वाटेल, मला सुद्धा बरं वाटेल. आणि कोणाचा काय आत्मविश्वास आहे या उपायाबद्दल, मी जो उपयोग सांगितलेला आहे ना त्या उपायाबद्दल तुम्ही किती सहमत आहात ना, ते नक्की कमेंट करून मला नक्की कळवा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.